सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। चालू ना। संभाजीनगर येथील बजाजनगरमधील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाच्या वतीनं हे ब्रह्मविद्या निरूपण सोहळा होत आहे। 16 तारखेपासून सुरू झालेला हा कार्यक्रम दररोज 4 सत्र, आज 8वा दिवस आहे। त्या 8व्या दिवसाचे हे दुसरं सत्र। परमेश्वराने अनादीचे व नित्य 4 पदार्थ सांगितले, जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर। यातील जीव पदार्थ आपण चिंतन करत आहोत आणि या जीव पदार्थाचं चिंतन करत असताना सुद्धा परमेश्वराने प्रथम जीवाला जीव तर सांगितलाच, पण त्या जीवाला जीवाचे दोष सांगितले। आपल्या तत्त्वज्ञानाचं एक वैशिष्ट्य आहे, जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी परमेश्वराने हे सर्व आपल्याला सांगितलेलं असल्यामुळे नेमकं आपण अगोदर काय समजून घ्यावं आणि त्यातून कसं बाहेर पडावं हे आपल्याला तत्त्वज्ञानातून, तत्त्वज्ञानाच्या मांडणीतून सुद्धा लक्षात येईल। या चरित्राची मांडणी असेल, सूत्रपाठाची मांडणी असेल, दृष्टांतपाठाची मांडणी असेल, जर आपण त्या मांडणीचा जरी विचार केला तरी त्याच्या पाठीमागे खूप मोठं तत्त्व दडलेलं आहे। कोणत्या सूत्राच्या पाठीमागे सूत्र यावं, कोणतं असावं, त्याचप्रमाणे ह्या तत्त्वज्ञानाच्या मांडणीमध्ये सुद्धा देवाने पहिले जीव सांगितला, आपण जीवाला जीवाचे दोष सांगितले आणि आपण जे जीवाचे दोष बघतोय, अनादि अविद्युक्त असलेला हा जीव, त्या अनादि अविद्युक्तेमुळे त्याच्यामध्ये अज्ञान, अन्यथा ज्ञान, जीवत्व, मूळविद्या हे दोष निर्माण झाले आणि ह्या दोषामुळेच विकार, विकल्प, स्वभाव हे अडथळे आपल्या दोषाच्या माध्यमातून निर्माण होऊन मतित्रयात आपण अडकतो। हे दोष आपण समजून घ्यावे, जाणून घ्यावे, त्यातून बाहेर पडावं, हा उद्देश परमेश्वराचा आहेच। पण परमेश्वराला या जीवाचे सर्व दोष माहीत असूनही या जीवाची निवड का परमेश्वराने आनंद देण्यासाठी केली, त्या अनुषंगाने जीवाचे गुण परमेश्वराने सांगितले आणि ते गुणाला आपण सकाळपासून सुरुवात केलेली आहे। सर्वात प्रथम जो गुण आपण बघितला तो अत्यंत महत्त्वाचा आहे की जीव बद्धमुक्त आहे, बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे। जर यदाकदा हा गुण नसता तर परमेश्वराला काही करता आलं नसतं ना आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करता आली नसती। बद्धमुक्त असण्याबरोबर अर्जकत्व आहे, अर्जन करणार आहे, संत असंत सामुग्री, आणि ह्या अर्जन आपण करत असतो, मिळवत असतो, काही ना काही संग्रह करत असतो। संग्रहाच्या माध्यमातून फक्त आलिंगन न करता परमेश्वराच्या प्राप्तीसाठी ते आपल्याला कितपत उपयुक्त ठरेल या अनुषंगाने हे गुण आपण विचारात घेतले पाहिजे। तिसरा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे जीव सर्वाधिकारित्व। जीव सर्वाधिकारी, एका सूत्रात आपल्याला परमेश्वराने अधिकारित्व दिलेलं आहे। जीव सर्वाधिकारी, जीव म्हणजे काही विशिष्ट जीव नव्हे, जीव म्हणजे एखाद्या प्रांतातले, एखाद्या संप्रदायातले, एखाद्या जागेवरचे असं नाही, विशिष्ट शिकलेले असं नाही। जीव जातीत्वाने एक म्हटल्यानंतर जीव सर्वच आले आणि या सर्व जीवांना अधिकार आहे म्हटलं, असा कोणता जीव नाही की त्याला अधिकार नाही। म्हणजे त्या स्त्री आली, पुरुष आली, नरकात गेलेले जीव आले, सर्वच आले त्याच्यामध्ये आणि सर्वांना अधिकार आहे। मग अधिकार आहे तरी आपला अधिकार नाही, अधिकार नाही म्हणण्याची रूढ आपली आली कुठून, ही आपली विषय व्यवस्था आहे। जीव सर्वाधिकारी, आपण अधिकारी आहोत, आपण अधिकारी आहोत म्हणून तर आपल्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, म्हणून तर परमेश्वराने अवतार घेतला, म्हणून तर बोध दिला। हा सारा उपद्व्याप फक्त जीव सर्वाधिकारी असल्यामुळेच झाला। यदा कदाचित या जीवामध्ये जीवाचं सर्वाधिकारित्व जर नसतं आणि बाकी सर्वच असतं
तरी शंका निर्माण झाली असती. या गुणाच्या बाजूने जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे गुणातला एक गुण जरी नसता तरी अडचणी निर्माण झाली असते. दोषाचा एखादा दोष नसता तर काही फरक नाही पडत, आपल्याला नाही माहिती झाला किंवा नसेल. परंतु गुण हे एकावर एक अवलंबून आहे. जीव बद्धमुक्त आहे, आर्जकत्व आहे, जीव सर्वाधिकारित्व आहे. हे गुण एकावर एक अवलंबून असल्यामुळं या गुणाचं चिंतन आपण करणं महत्त्वाचं आहे. देव डोमेग्रामला असतात. रेई नाईक नावाचे एक दर्शनीय देवाला दर्शनासाठी यायचे. दररोज येऊन देवाचं दर्शन घ्यायचे. एकदा त्यांना ताप आला. ताप आल्यानंतर मग त्यावेळेची परिस्थिती काय, वैद्यकडे जाणं, नाडी परीक्षण काय जे असेल ते करायचे ते, परंतु त्यांचा ताप काय उतरेना. मग त्यांनी त्यांच्या मुलाकरवी निरोप दिला. त्या मुलाला सांगितलं की चिन्नस्थळीवरती स्वामी श्री चक्रधर आहे, श्री चांगदेव राऊळ आहे, त्यांच्याकडे जा, निरोप दे आणि त्यांच्या श्रीचरणाचं काय आण, चरणोदक आण, मग मला बरं वाटेल. हा विश्वास त्या रेई नायकांना असल्यामुळं तो मुलगा तिथं गेला. त्यांनी निरोप दिला. त्या जीवाची काही कणव असेल आणि त्या अनुषंगाने परमेश्वराने सुद्धा बाईसांकरवी चरणोदक दिलं. ते म्हटले प्यायला पण लावा, आंघोळीच्या पाण्यात पण टाकायला लावा, अंगाला सर्व लावा. आणि मग ते आल्यानंतर ते रेई नाईकांनी तसं केल्यामुळं त्यांचा ज्वर उतरला. आणि ज्वर उतरल्यामुळं त्यांनी देवाला उपहार तयार केला आणि देवाला उपहार घेऊन निघाले. पण जात असताना जीव अन्यथा ज्ञानात अडकलेला आहे, त्याला काही लक्षात येत नाही. आणि मग त्या रस्त्यातच त्यांच्या कुळदेवतेचा डोंबाई जी माता आहे, डोंबाई जी देवी आहे, तिचं मंदिर असतं. आणि रस्त्याने जात असताना त्यांना सहजच वाटलं की आपण डोंबाई मातेचं दर्शन घ्यावं आणि मग स्वामींकडे जावं. ते त्या डोंबाई मातेकडे जायला लागले. त्यांना इतकी अशक्तता आली की एक पाऊल टाकता येईना. आणि मग ते कॅन्सल केलं जायचं आणि परत देवाकडे निघाले तर लगेच तयार, कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही, एकदम व्यवस्थित झाले. आणि मग ते चालत चालत देवाकडे आले. देवाकडे आल्यानंतर परमेश्वरला ते सांगितलं त्यांनी की देवा असं असं झालं. आणि मग देव तिथं म्हणतात जीव सर्वाधिकारी आहे, काय मिळवायचं हे तुमच्या अधिकारात आहे. तुम्हाला परमेश्वर मिळवायचा, त्या देवतेची भक्ती करून अधिकाधिक त्या कर्मफळात जाऊन दुःख जोडायचं, हे त्या पाठीमागं परमेश्वराचा हेतू आहे सांगण्याचा. आपल्यामध्ये ते अधिकारित्व आहे, फक्त आपण समजून उमजून जाणून ते आपण जोडलं पाहिजे. कोणतेही चांगलं वाईट कर्म जोडणं आणि त्या जोडण्यातून आपलं हित साधणं, भले बुरे करून घेण्याचा जो जीवाच्या स्वरूपी मुळातच सर्वाधिकारित्व आहे. तुम्ही ठरवायचं, संत सामुग्री मिळून परमेश्वराला प्राप्त करायचं, परमेश्वराचं प्रेम घ्यायचं, परमेश्वराच्या आनंदाला जायचं, किंवा असंत सामुग्री जोडून नित्य नरकाला जायचं. ही जीवाची स्वातंत्र्य आहे. तुम्ही जे ठरवाल ते होईल. तुम्ही ठरवल्यानंतर त्यावरती चालायला सुरुवात केली, आपोआपच ते प्राप्त होईल. ठरवणं आपल्या मनात, आपल्या हातात, ती स्वतंत्रता आपल्याला आहे. आणि या अनुषंगाने परमेश्वराने सर्वाधिकारित्वाचा हा गुण आपल्याला सांगितलेला आहे. कारण ती स्वतंत्रता बोध देताच आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे. बोध दिल्यानंतर ज्या संलग्नाचं आपल्याला चेष्टकत्व होतं ते चेष्टकत्व थांबलेलं आहे. त्यातून आपण स्वतंत्र झालो आहे आणि त्या स्वतंत्रतेतून परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपल्याला सर्वाधिकारित्व निर्माण झालेलं आहे का परमेश्वराचं प्रेम. की नित्य महादेव भट जे होते प्रेमी भक्त, परंतु त्यांची चाल दोन्ही बी होती. देवाला विनंती करून त्यांनी घरी आणलं, सेवा केली, विनंती केली का तुम्ही इथंच राहावं, आमची बहीण आहे ती तुमची सेवा करेल. आणि त्या अनुषंगाने देवाने त्या विनंतीचा स्वीकार केला. परंतु गावातले जे लोक आहे ते भकायला लागले आणि मग त्यांना वाटलं की खरंच आहे का काय,
हे आपण बघावं. बाहेर चाललो असं सांगून त्यांनी तो संशय जो होता तो फेडण्यासाठी गुपचूप बघितलं. देव शांत पोडलेले होते, म्हणजे झोपलेले होते, आणि तीही देवाचं सेवा करता करता पाय डोकं ठेवून झोपलेली होती. ती किती भाग्यवान का देवाची सेवा करायला भेटली. आपलं सारं आयुष्य स्थानाची सेवा आणि विषयाची सेवा करण्यातच जाते. ते बी का आणि कशासाठी हे कळत नाही, त्याच्यासाठी दुःख पण होत नाही. सेवा करणारे सारे कोण राहतात, काहीतरी अपेक्षेने सेवा करणार. एक तर पीडित असतात, काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, मानसिक प्रॉब्लेम्स असतात, किंवा काहीतरी प्राप्त व्हावं सांसारिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून दृष्टपर, अशी ती सेवा. या अनुषंगाने एक संस्कार लागावेत म्हणून लोक करतात. त्याला त्याचा संशय बळावला आणि तो देवावरती काय घेऊन आला, खर्ग घेऊन आला देवाला मारण्यासाठी. परंतु देवाने नजर टाकताच त्याला प्रेमाचा उपाय परमेश्वराने घडवला आणि ते प्रेमी भक्त झाले. तेच प्रेमी भक्त देवाबरोबर राहायला लागले. प्रेमी भक्त जो आहे तो देवाशिवाय राहू शकत नाही. भक्त योगी न नुरे, राहू शकत नाही. म्हणून देवाने त्यांना योग दिला. योग देण्याचाही उद्देश हाच असतो का त्यांच्यामध्ये जी अयोग्यता जोडलेली आहे त्याचं दुःख त्यांनी करावं आणि ती अयोग्यते त्या दुःखाबरोबर नाहीशी व्हावी. बाईसांनासुद्धा देवाने 1-2 वेळा रुद्रपूरला पाठवून योग दिलेला आहे, परंतु देवाच्या कडेने असल्यामुळे ते जाऊ शकले, देवाचा आदेश असल्यामुळे ते जाऊ शकले. पण त्याच्या पाठीमागचा उद्देश परमेश्वराच्या जीवाचं भलं आहे, जीवाचं हितच आहे. आणि एका गावाला देव राहायचे, एका गावाला तो राहायचा, मध्ये नदी होती. जो ज्या गावाला राहायचा, देव ज्या गावाला राहायचे, तिथून एक ब्राह्मण दररोज भिक्षाला जायचा. तो दररोज देवाला विचारायचा, त्या व्यक्तीला विचारायचा का असे असे पुरुष आहे, वर्णन करायचे कसे आहे, म्हणजे व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे. त्याला सहजच शंका आली का हा दररोजच विचारतोय ना. आपल्यालाही वाटतं ना हा दररोज त्याच्याविषयी विचारतो, यांचं काय रिलेशन असं काय वेद आहे, अशी काय आवडी आहे. एखाद्या व्यक्तीविषयी जर आपल्याकडे एखाद्याने चौकशी केली तर आपल्या मनामध्ये सहजच त्या भावना येतात. तसं त्या ब्राह्मणाच्या मनात त्या भावना आल्या आणि मग त्यांनी सहज गमतीनं चेष्टेने त्याच्याशी खोटं बोलले की तुम्हाला माहीत नाही. त्यांना तर सर्पदोष झाला. त्यांनी 3 वेळा विचारलं खरंच 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 आणि देह सोडला. तो घाबरला. मग देवाकडे आला, देवाला हकीकत सांगितली. मग देवाने सांगितलं अहो एक खरं असलं तरी खोटं बोलू नये. तुम्ही खोटं बोलतात, धादांत खोटं बोलतात, लटिके खोटं न बोलायचे, गमतीनं सुद्धा खोटं बोलायला नाही पाहिजे. आपण सुद्धा एखादा व्यक्ती जर गेला असेल आणि त्याच्या अगदी जवळच्या माणसाला जर कळवायचं असेल तर आपण गेला असं कधीच म्हणत नाही. दवाखान्यात ॲडमिट आहे, थोडे सिरियस आहे, तशी काही घाबरायचं कारण नाही, तुम्ही या. मग आल्यानंतर हळूहळू त्याला आपण त्या गोष्टी सांगत असतो, ही आयडिया वापरत असतो. भौतिक जगामध्ये आपण या गोष्टी करत असतो. त्या ब्राह्मणाला तेवढा सेन्स नाही आणि त्या उत्सुकतेपोटी त्यांनी ते केलं. परमेश्वराने पावडे टिकाव आणायला लावले आणि त्याच्याकडूनच त्याचं देहावसान काय जे विधी आहे ते केला. सांगण्याचं तात्पर्य की आपण काय जोडायचं आणि कळत नकळत आपण काय जोडतोय आपल्या लक्षात येत. आपण दोन्ही जोडतोय. नित्य नरकाचीही चाल आपली आहे, प्रेमाची चाल आहे आपली. आपला त्याच्यावरती किती स्पीड आहे, किती जाणीव आहे, त्यातून या गोष्टी मिळणार आहे. आपण स्वतंत्र आहोत. त्या स्वतंत्रतेला परमेश्वर धक्का लावत नाही. माळेकराच्या दृष्टांताचं, माळेकराचे 2 दृष्टांत आहे. त्या दिवशी एक बघितला आपण. हा माळेकराचा दृष्टांत 2 रस्ते दाखवणार आहे. इकडनं जाशील तर बाबा लांब पडेल तुला, परंतु तुला कोणत्याही केसाला धक्का न लागता तू जाशील. इकडनं जाशील तर जवळ आहे, परंतु हिंस्र आहे, प्राणी आहे, पशु आहे, दरोडेखोर आहे, मरण्याची शक्यता आहे. देवाने आपल्याला रस्ते दाखवून दिलेले. देवतेची देवतेची भक्ती करशील तर बघ असे असे प्रॉब्लेम्स आहे. तिथं विकार विकल्प तुझ्या दोषांनी त्या देवतेनी भोगानीच तू जाम होऊन जाशील. किंवा इथंसुद्धा भक्ती करताना 2 मार्ग आहे. एक दृष्टपर मार्ग, एक अदृष्टपर मार्ग. अदृष्टपर मार्ग थोडा लांबचा आहे, अडचणीचा आहे, तो लगेच रिझल्ट देणार नाही आहे, परंतु परफेक्ट रिझल्ट देणार आहे. आणि दृष्टपर मार्ग आहे, जवळचा आहे, परंतु त्यातून वाचण्याची अधिवास शक्यता नाही, कारण देवतेचीच भक्ती झाली. या दृष्टांतातून बरेच आपले सिद्धांत आपल्याला निर्माण करता येतील. म्हणून परमेश्वर प्रत्येक जीवाला आणि आपल्यालासुद्धा सावध करतात. प्रत्येक गोष्ट क्लिअर स्पष्ट दाखवण्याचा प्रयत्न करतात, याच्यासाठी
या जीवाचं हित आणि भलं व्हावं, या जीवाने फसू नये. आपण फसलेलो आहोत, कारण जीव हाच एक दोष आहे. आणि ह्या अनादि अविद्युक्त जीवालाच दोष म्हटलेलं आहे. तर त्या दोषाने आपण कितीतरी अविधी, कितीतरी दोष दररोजच जोडत असतो. त्यातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही आहे. परंतु प्रयत्न करी दैवाचे साह्य. अयोग्य जीवाला परमेश्वर योग्य करतात. आपला प्रयत्नवाद कमी पडतो. अनंत जन्मात अनंत सृष्टीत हा प्रयत्नवाद आपला कमी पडला, म्हणून आपण इथपर्यंत घरंगळत आलेलो आहे. आजही तोच प्रयत्नवाद आपला कमी पडतो आहे. तो प्रयत्नवाद आपला जर पक्का असेल, निग्रहाचा असेल, तर परमेश्वर साह्य करतात. म्हणून जीव सर्वाधिकारी हे आपण समजून घेतलं पाहिजे. जीव सर्वाधिकारी, याच गुणामुळे त्याला वाटेल ते ओकटी असेल, गोमटी असेल, कोणतीही क्रिया करता येते. जो जीव स्वरूप जे मुळातच कोवळं आहे, कोवळ्या वाळकाप्रमाणे आहे, अगदी निर्दोष आहे. कारण नित्य केवळ, जीवाच्या व्याख्येमध्ये काय व्याख्या आहे? नित्य केवळ, म्हणून तो निर्दोष आहे. पहिल्यांदा त्याचं जीव स्वरूप आहे ते निर्दोष आहे. परंतु अनादि अविद्यायुक्त शाहीपाणी न्यायाने ते काळवडलेलं आहे. आणि त्याच्यामुळं अज्ञान, अन्यथा ज्ञान, जीवत्व निर्माण होऊन इंद्रियाच्या माध्यमातून विकार विकल्पामध्ये तो पडलेला आहे. अनंत दोष त्याच्याकडे जोडलेले आहे. अन्यथा ज्ञानामुळं तो दररोजच अविधी करत 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 दोष जोडतच असतो. दररोजच आपल्याला काय करायचं हे समजत नाही, आणि चांगल्या चांगल्यांना समजत नाही. त्यातले अडथळे आहे, आलिंबन आहे. मग कशाचं आलिंबन? माना पानाचं, पैशाचं, सर्वांचं आलिंबन आहे. समजतच नाही. आपण कोण आहोत हे कळत नाही. कोणाकडे कोणत्या नजरेने, कोणत्या दृष्टीने बघावं, कोणत्या भावाने बघावं हे समजत नाही. पण तरीही परमेश्वर सांगतात, तुम्ही अच्युत पंथ, अच्युत गोत्र. परस्पर प्रीती असली पाहिजे, आपले पण असलं पाहिजे. आपल्या एकामेकाविषयी ओलावा निर्माण झालेला पाहिजे. परंतु देशात आहे आपण, तो ओलावा आपल्या मनामध्ये राहिला नाही. कारण कोरडेपण निर्माण झाले नाही. कोरडेपण हे ह्या आलिंबनातून निर्माण झालेलं आहे. पैशाच्या माध्यमातून, जड पदार्थाच्या माध्यमातून आपल्याला आलिंबन निर्माण झालेलं. आपल्याला वाटतं, अरे आम्ही कोण आहोत, आमच्याकडे काय आहे, आमच्याकडे हे आहे, आमच्याकडे ते आहे. याच्यात आपण भरमिष्ट झाल्यामुळं दुसऱ्याविषयी प्रेम राहिलं नाही. बघा, सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी असलेलं प्रेम आणि खूप पैसा आहे त्याच्या मनामध्ये असलेलं प्रेम, याच्यामध्ये फरकच असतो. त्याच्या त्या वातावरणाचा, त्याच्या इस्टेटीचा त्याच्यावरती परिणाम झालेला असतो. कारण द्रव्य अस्तित्व माझी परमेश्वराने सांगितले. द्रव्यनी हा जीव धर्मावरून जातो. परमेश्वराने स्पष्ट सांगितले, द्रव्याने जीव धर्मावरून जातो. द्रव्य अस्तित्व, नुसतं अस्तित्व आपल्याकडं आहे, खिशात काहीच नाही आपल्या, आहे एवढी एवढी जागा आहे आणि एवढे एवढे रेट चालू आहे, गुणिले एवढे एवढे, तरी आपल्या डोक्यात हवा असते. आणि मग आपण दुसऱ्याला विचारतो, माझ्याकडे एवढं आहे, तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे एवढं आहे का, मला लगेच ती भावना आपल्यामध्ये येत नाही की अच्युत गोत्री आहे, माझ्याकडं तुझ्याकडं असण्याची. भक्तीच्या अनुषंगाने बघितलं पाहिजे. सकळ संपत्ती असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती, याच्यामध्ये याच्या हृदयामध्ये परमेश्वराचं किती आवडी आहे, किती प्रेम आहे, किती आपलेपण आहे, किती आत्मत्व आहे. आचाराच्या अनुषंगाने तो किती योग्यतेचा आहे, विचाराच्या अनुषंगाने तो किती योग्यतेचा आहे, किती केवळत्व आहे त्याच्यामध्ये. हे आपण कधी डिग्री लावून बघत नाही. मग तुमच्याच बाबतीत नाही, आमच्याही बाबतीत मग भरपूर मोठा आश्रम, गाडी, 5-10 शिष्य असले का मग ते मोठे बाबा. मग त्याच्याकडे काहीच नाही आहे, मस्त आटन विजन भिक्षा भोजन, आपल्या आपल्या अकेले चलो देवशोधनी करत. मग त्यांना आपण काय समजतो, काहीच नाही. बघा, इथं एखादे सर्वसाधारण भिक्षुक आले, सर्वसाधारण काही नाही, तरी तुम्हाला त्यांचं काहीच वाटणार नाही. या बाबा बसा, एक आत्मीयता म्हणून तुम्ही विचाराल. परंतु थोडे गाडी एखादे साधू आले तर तुम्ही पळत पळत जा, बाबा आले, बाबा आले, बाबा आले. आता आम्ही एका ठिकाणी भेटायला गेलो होतो, ते म्हणे साधू येणार म्हटल्यानंतर आम्हाला धडकीच भरते म्हणे. साधू आल्यानंतर धडकी नाही भरायला पाहिजे. साधू आल्यानंतर आपल्या हृदयामध्ये ओलावा निर्माण झाला पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे, सत्व उतरलं पाहिजे. सत्व उतरत नाही, भीती निर्माण होते. ही भीतीचं कारण काय? कर्मकांड, विधी, परंपरा. बाबा आले म्हणजे दक्षिणा द्यावाच लागतात, त्या दक्षिणेची भीती आहे, बाकी बाबाची भीती नाही आहे. त्या भीतीपोटी आपल्या मनामध्ये काही प्रेम राहिलेलं नाही आहे. हे प्रॅक्टिकल आपण दररोज अनुभवत असतो
किती द्यावं लागतील, किती दिल्यावर बाबा खुश होतील आणि आपण मनानेच ठरवलं बाबा एवढे देऊ, तर ते नाराज तर नाही होणार, त्यांना आपल्याला दोष तर नाही लागणार. मग बाबा नाराज म्हणजे मग देव नाराज, मग दोष लागला मग संपलं. हे आपण कशात अडकलेलो. ह्या जीवाचे जे दोष परमेश्वराने सांगितलेले ते मला नाही वाटत कोणाला की ती विचारले तर ते दोष नाही सांगते, ते हेच दोष सांगते. आदिवृत्तीचा दोष, बाबांचं मन दुखवलं, याला असं बोललो, विडा उलटा ठेवला, मी बाबाला शब्द दिला होता का दर शुक्रवारी खिटी घालील, पण एक शुक्रवारी जायलाच जमलं नाही, दोष लागला. त्यामध्ये नवरात्रामध्ये गमती जमती असतात. मला एका भगिनीने फोन केला आणि बाबा मला कुठं जायला तर जमत नाही, पण मी माझ्या गुरूंना आहे ना शब्द दिला, मी जाणार नाही, कुठं जाता येत नाही, पण मी सकाळी दररोज पारायण करेन. मग माझ्या बाबांनी विचारलं की बाबा किती वाजता पारायण करशील? म्हणे 8 वाजता पारायण करेन. मग मी दररोज उठते, पटपट आवरते, सर्व करून बरोबर 8ला बसते. पण 1-2 वेळा काय झालं, 8 वाजून 5 मिनटं झाले, 8 वाजून 10 मिनटं झाले, कधी मग मला दोष तर नाही लागणार. आपण अडकलो आहे. आपल्या मनामध्ये एवढी भीती निर्माण झालेली आहे, 8 वाजून 10 मिनटं झाले तरी आपल्याला भीती वाटते का देवाला आपण संकल्प काय सोडला 8 वाजेचा. आपण असे अनंत संकल्प सुटले ना, अनंत संकल्प गेले, त्याची भीतीच नाही आपल्याला. अनेक वेळा आपण अनुसरलो, अनेक वेळा प्रमाद झालो, त्याची आपल्याला भीती नाही आहे. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला मनामध्ये भीती निर्माण झालेली. मी दररोज देवपूजा इतक्याच वाजता करील ठरवलं, ती जर का मागे पुढं झाली तरी दोष लागतो का काय? उपार दाखवायचं विसरले, काही गडबडच झाली, किंवा उपार ठेवला आणि पाणीच विसरले, पाणी आणायला गेले आणि पोरांनी खाली पाडला तरी आपल्या डोक्यात येतं. देव करता करता विशेष पडला, फुटला तरी आपल्याला वाटतं आपण गेलो, आता संपलं, आपलं दोष लागला आपल्याला. छोट्या छोट्या देव इतका छोटा विचाराचा नाही, नॅरो माइंड नाही देव. देव अत्यंत प्रगल्भ, आपल्या हिताचा, आपल्या भल्याचा विचार करणार आहे. म्हणून त्यांनी या सारा उपद्याप केलेला आहे. आणि अशा छोट्या छोट्या बाष्कळ गोष्टीमध्ये आपल्या अन्यथा ज्ञानामुळं आपण अडकलेलो आहे. म्हणून जीव सर्वाधिकारी आहे, पण आपण ते समजून घेतलं पाहिजे. कोवळ्या वाळकाचा दृष्टांत तुम्हाला माहीत आहे. वाळकं 3 असतात, 4 असतात. एक वाळूक असतं, बाहेरून खूप चांगलं दिसतं, परंतु आतून ते सारं किडलेलं असतं, खाण्यायोग्य नाही, फेकलं तरी कोणी खाणार नाही, असं असतं. म्हणजे हे वाळकाचा दृष्टांत हे आपल्या जीवावर बसवलेलं आहे देवाने. असे काही जीव असतात की ते बाहेरून खूप चांगले दिसतात, पण आतून सारे दोषाने भरलेले असतात. हा कसा, तो कसा, हे कसे, ते कसे, याला त्याच्यातच इंटरेस्ट असतो. खराब तो ना स्वतःच्या कामाचा, ना कुटुंबाच्या कामाचा, ना समाजाच्या कामाचा. किडलेले लोक जे, असंस्कारी लोक जे असतात ना, ते अशा सडलेल्या वाळकासारखे असतात. एक वाळकू असतं, दिसायला चांगलं असतं, परंतु ते भाजीच्याच लायकीचं नसतं. ते आंबट असतं, कडू असतं. काकड्या असतात बघा, कधीतरी काकड्यांमध्ये असे काकड्या निघतात, कडू काकड्या, त्या खाऊच शकत नाही आपण. तशी कडू लोक असतात, काही काही संस्काराचे असतात, काही इतके पानचट असतात का त्याला चवच नसते, काही कामाचेच नाही ते. पण एक असं असतं कोवळं वाळूक, का ते कोवळं वाळूक त्याला कसंही खाता येतं. तुम्ही कच्चं खाऊ शकता, मीठ मिरची लावून त्याची भाजी करू शकता, ते तळून भजे काढू शकता, सारच करू शकता. तसं कोवळं वाळूक म्हणजे कोवळा माणूस, कोवळा जीव, का जो ज्ञानाने अजून परिपक्व झालेला नाही आहे, संस्काराने अजून परिपक्व झालेलं नाही. त्याला आता जसं मोल्ड करता येईल तसं मोल्ड करता येतं. जसं ते मडकं असतं ना, तो कुंभार जो असतो तो काय पहिला डायरेक्ट आकार देत नाही. तो चिखलाचा गोळा आहे, तो त्याच्यावर ठेवतो. तुम्ही कधीतरी पाहिलं असेल त्या चाकावरती, तो चिखलाचाच गोळा असतो. प्रत्येक गोष्टीला आकार देण्याच्या अगोदर प्रत्येक मडक्याचा, प्रत्येक भांड्याचा जो गोळा असतो ना, आकार असतो, तो चिखलाचा गोल असतो. आणि मग त्याला जसा पाहिजे तसा तो आकार देतो. मग त्याचं मडकं होतं, याचा काही काही वेगळे प्रकार बरेच ते करतात. जसा आकार दिला तसा ते दिल्या जातं. तसं एक कोवळं वाळूक आहे, ते सगळीकडं चालतं. तसं आपण सुद्धा कोवळे जीव आहोत, ते सगळीकडं चालायला पाहिजे. परंतु आपण कोण आहोत हे आपण बघितलं पाहिजे. म्हणून जीव सर्वाधिकारी म्हटलं. जीव सर्वाधिकारी याचा उद्देशच तो आहे का तुम्हाला काय पाहिजे हे तुम्ही मिळू शकता. या कोवळ्या वाळकाचं काही करता येतं, तसं परमेश्वराला प्राप्तीच्या अनुषंगाने हा जीव निघालेला आहे. त्या जीवाला मात्र संत सामुग्री जोडत असताना परमेश्वराचा आनंदही आपण जोडू शकतो.
असंत सामग्री जोडता जोडता आपण नित्य नरकातही जाऊ शकतो, दुःखातही जाऊ शकतो, चलद्रूपाला स्थावराला जाऊ शकतो. पुन्हा आपण काय मिळवायचं हे आपल्याला बघायचं. आणि हे ध्येय आपलं असेल परमेश्वर प्राप्तीचं, तर दुसऱ्याविषयी आपल्याला प्रेम असतं. आपलं जे मन आहे ना, आपलं जे हृदय आहे ना, ते कोमळ असतं. वयाचा इथं काही संबंध नाही. एखादा 60 वर्षाचा वयाचा माणूस असू शकतो, परंतु तो आतून कोमळ असतो. आपण कधीतरी कोणाला तरी भाषणामध्ये उपमा देत असतो की नारळ आहे म्हटले. नारळ बाहेरून कडक असतं, आतून नरम असतं. तसं हे कोवळं वाळूक जे आहे, हे कोवळे वेगवेगळे वाळकं आहे, दिसायला सारखेच असतात, परंतु आत फोडल्यानंतर कळतं नेमकं. जसं दगड आहे, पाण्यातला गुंडा, पाण्यात असतात, ते सतत पाण्यात असतात, पाणी त्याच्यातून वाहत राहतात. आपल्याला काय कधी शंका येईल का ते कोरडे असतील आतून? पण तो दगड जेव्हा आपण घेतो, ते विशिष्ट दगड असतात, पाण्यामध्ये कधी असे ठोकळे असतात गोल गोल, ते जर फोडले ना आतून कोरडे निघतात. तसं परमेश्वराच्या या तत्त्वज्ञानात आपण दररोज जगतोय, आणि एवढं जगूनसुद्धा जर आपण आतून कोरडे असेल, दुसऱ्याविषयी काही प्रेम नाही, आपलेपणा नाही, आत्मत्व नाही, तर मात्र आपण त्या धर्मात असून काय उपयोग नाही. आपण कशामुळं असं झालेलं आहे? आलिंबन आहे आपल्याला, आपल्यातले दोष आहे, द्रव्याचे असेल, बाकी इस्टेटीचं असेल, मनतीचं असेल, याच्या व्यतिरिक्त अज्ञानाचं खूप मोठं, आणि ते कशातून आपण कुठून तरी गेलेलो आहे, म्हणून दुसऱ्याविषयी आपल्याला काठिण्य निर्माण झालेलं आहे. ते काठिण्यामुळं आत्मीयता राहिलेली नाही आहे, आणि म्हणून हे वाळकं काही कामाचे नाही. देवाने स्पष्ट सांगितलं काही कामाचे नाही. आणि अशांना आपल्याला सुद्धा सावध केलेलं आहे. शेवाळलेला खडक असतो ना म्हटले, त्याच्यावर पायच देऊ नये. तुम्ही कधी नदीत गेले असतील, पाऊस असतो, त्या पावसामध्ये सतत पाऊस पडून 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 तो दगड शेवाळलेला असतो. त्यात आपण किती सावधानतेने जरी चाललो तरी पाय सटकून पडण्याची शक्यता 100% असते. अजिबात गॅरंटी नाही, आपण किती शांततेने चाला. पण ते म्हणले तुम्हाला माहिती आहे ना, त्याच्यावर पायच देऊ नये. पाय दिला तर 100% तुम्ही पडणार, तुमचे गुडघे फुटणार, झांझरण्याची शक्यता राहणार. तशी हे जे राहतात ना, बाहेरून खूप चांगले दिसतात, परंतु जर का त्यांना धर्माच्या अनुषंगाने चर्चा करायला सुरुवात केली का त्यांच्याकडून आपलाच अपमान होण्याची शक्यता राहते. त्यानंतर तुमचं तुम्ही पहा, आम्ही असे, आम्ही तसे, आम्ही तसे. पण कोणत्या जीवाला आपण काय बोलावं, कसं बोलतं करावं, कोणत्या मर्यादेत बोलावं, हा सुद्धा परमेश्वराने सेन्स आपल्याला दिलेला आहे. अन्यथा वाद होण्याची शक्यता असते, तू मी होण्याची शक्यता असते, आपला अपमान होण्याची सुद्धा शक्यता असते. पण आपल्याला हे कळालं पाहिजे नेमकी ही व्यक्ती, त्या व्यक्तीला काय सांगावं, किती सांगावं, कुठं सांगावं, कशा पद्धतीने सांगावं, अन्यथा गप्प बसावं का किती बोलावं. ह्या ज्या गोष्टी आहेत या आपल्या समजल्या पाहिजे. म्हणून जीव सर्वाधिकारी हा सर्वात महत्त्वाचा परमेश्वराने आपल्याला गुण सांगितला आहे. आणि या सर्वाधिकारामुळेच परमेश्वराने आपली निवड पण केलेली आनंद देण्याची. आनंद दोष तर आहे आपल्याकडे, पण जीव सर्वाधिकारी आहे. आजही भौतिक जगामध्ये एखाद्या व्यक्तीने ठरवलं का मला इंजिनियर व्हायचं, मला आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीतरी ठरवलं असेल, महत्त्वाकांक्षा असेल की आपल्याला अशा उच्च ठिकाणी जायचं आहे, उच्च आसनावर बसायचं, तर तोपर्यंत आपल्याला आपले मनातले जे स्वप्न आहे, देशाविषयी, समाजसेवेविषयी, जे बी असेल ते पक्षाविषयी, ते करताच येणार नाही. ध्येय धोरणं पास करायचे असेल तर आपल्याला लीडर व्हावं लागेल. ती लिडरशिप स्ट्रॉंग व्हावं लागेल. ती महत्त्वाकांक्षा त्यांनी कधीतरी पाहिलेली, त्याच्यात कितीतरी दिवस गेले, असं सारं आयुष्य त्यांचं केलं, परंतु त्यांनी ते स्वप्न पाहिलं, महत्त्वाकांक्षा केली, त्याच्यावरती चालण्याचा प्रयत्न केला, ते 100% तिथपर्यंत पोचले. भौतिक जगाच्या बाजूनी हे, आध्यात्मिक जगाच्या बाजूने तुम्ही जर स्वप्न पाहिले परमेश्वराच्या प्रेमाची, आनंदाची, तर 100% वेळ लागेल, परंतु तिथपर्यंत पोचाल. पण तो कॉन्फिडन्स असला पाहिजे, ती महत्त्वाकांक्षा असली पाहिजे, तो भाव असला पाहिजे. आणि नुसता भाव आणि महत्त्वाकांक्षा असून उपयोग नाही आहे, तर तसा आपला प्रयत्न पण असला पाहिजे. तो प्रयत्न नियोजनबद्ध असला पाहिजे, दिशेच्या अनुषंगाने असला पाहिजे. नाही तर इकडं एका शहर आहे आणि त्या शहराला जाण्यासाठी आपण इकडं चालत राहिलो, त्याला काय अर्थ नाही. कष्ट पण पाहिजे, पण दिशा पण पाहिजे, यथार्थपणे त्यावरती चालण्याची आपली कुवत असली पाहिजे. परमेश्वरांचा आचार्यांचा प्रश्न, दैवराटीतील कोणता जीव अधिकारी म्हटले. या दैवराटीमध्ये कोणता जीव अधिकारी? त्यावेळेससुद्धा परमेश्वर सांगतात जीव सर्वाधिकारी म्हटले. बाबा असं काही नाही आहे का हा जीव अधिकारी, हा जीव अनाधिकारी आहे, हा साधू अधिकारी, ही तपस्विनी अधिकारी, हा नामधारक अधिकारी नाही आहे, हा वासनिक अधिकारी नाही आहे, असं काही नाही आहे.
ज्याच्याकडे खूप पैसा आहे म्हणून अधिकारी आहे, एखाद्याकडे खूप मोठी महंती म्हणून अधिकारी आहे, याच्याकडे छोटी महंती म्हणून अनाधिकारी आहे, किंवा याला आश्रम खूप मोठा आहे याच्याकडे 4 गाड्या आहे, याला 10 लोक 50 लोक किंवा 100 1000 2000 त्यांचे शिष्य आहे म्हणून अधिकारी, असं काही नाही. जीव सर्वाधिकारी, इथून तिथून सर्व जीव सर्वाधिकारी. पण कोणत्या जीवाचा काय अधिकार आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणून भक्ताची थोरी परमेश्वर म्हणतात मीच जाणतो. कोणाची थोरी आपल्याला माहीत नाही, कोणाची योग्यता आपल्याला माहीत नाही, पण आपल्यामध्ये परमेश्वराची जी योग्यता, परमेश्वराची किंमत आणि परमेश्वराचं प्रेम जर आपल्या हृदयात असेल तर प्रत्येक जीव आपल्याला योग्य वाटतो. प्रत्येक जीव हा आपल्या स्वामी श्री चक्रधरांच्या परिवारातला आहे, त्याविषयी आपल्याला प्रेम वाटतं, त्याविषयी आपल्याला आपलेपण वाटतं, आत्मीयत्व वाटतं, त्याच्याविषयी एक वेगळी भावना असते. परंतु जेव्हा का या भावना आपल्या मेल्या का समजायचं त्याच मिनिटाला आपला देव पण सुटला. कोणाविषयी प्रेम तुमच्या मनात येत नसेल, हृदयात येत नसेल, कोवळेपणा निर्माण होत नसेल, कोणाच्या दुःखाला पाहून आपल्याला दुःख होत नसेल, कोणाच्या अडचणीला बघून आपल्याला अडचण वाटत नसेल ती आपली, तर समजायचं का आपण देवापासून दूर होत चाललो किंवा देवापासून खूप दूर आहे. संवेदनशील हृदय हे परमेश्वराचा वास करण्याचं हृदय असतं. तिथं दुसऱ्याविषयी एक वेगळी विचारधारा असते. सर्वाधिकार यातून निर्माण होत असतो, सर्वाधिकार त्यातूनच प्राप्त होतो. विधी स्फूर्त. आज याचा विचार कराल, उद्या त्याचा विचार कराल, परवा त्याचा विचार कराल, मग देवाचा विचार कराल, मग देवापर्यंत ते पोचल. तुम्हाला मी सांगितलं ही प्रॅक्टिस म्हणून आपल्याला परमेश्वराने या जीवनामध्ये आणलेलं आहे. आपण आपल्याबरोबर कसं वागतो, आपण आपल्याबरोबर कसं बोलतो आहे, आपण आपल्याबरोबर वागत असताना, बोलत असताना, राहत असताना कसा विचार ठेवतो आहे, त्यावरती परमेश्वर म्हणतात इथं सक्सेस असेल तर तिकडं सक्सेस. इथंच नापास झाला, या परीक्षेतच तू नापास झाला. ही प्रिलियम एक्झाम आहे, एंट्री एक्झाम आहे. एंट्री एक्झाम असतात ना नीटच्या वगैरे. डॉक्टर व्हायचं असेल तरी ती एंट्री एक्झाम द्यावं लागतं, ॲडमिशन घ्यायचं तरी एंट्री एक्झाम द्यावं लागतं. आपलं माणसाचं माणूसपण ही एंट्री एक्झाम आहे परमेश्वराच्या ज्ञानाची, प्रेमाची. यात सक्सेस झालो ना की मग परमेश्वराच्या या पुढच्या परीक्षेमध्ये आपण 100% सक्सेस होणार. परमेश्वर म्हणता अयोग्य जीवाला मी योग्य कराल, पण संधी दिलेली एकदा, या संधीचा फायदा जर आपण किती उचलतोय त्यावरती सारं अवलंबून आहे. जीव सर्वाधिकारी त्यांनी मनात आणलं तर शास्त्र अभ्यास करेल, वैराग्याने राहील, ज्ञानी होईल, परमेश्वराचा आनंद प्रेम पण मिळवेल. त्यांनी मनात आणलं पाहिजे माइंडसेट काय करायचं आहे नेमकं. जीवाचा कड काय आहे त्याप्रमाणे जीव ते मिळू शकतो. आपला कड काय, आपली प्रवृत्ती काय, आपली प्रकृती काय, आपल्याला काय आवडतं, काय नावडतं, काय पाहिजे आपल्याला, हे जर आपण ठरवलं तर नक्कीच आपल्याला ते मिळतं. आणि भौतिक जगामध्ये ते आपण बघितलेलं असतं, स्वप्न पाहिलेलं असतात. आपला बंगला असावा, आपली गाडी असावी, आपला मुलगा इंजिनियर असावा, आपल्या मुलीला चांगलं घर भेटावं, असे स्वप्न आपण पाहिलेले असतात. आणि त्या अनुषंगाने आपला प्रयत्न कायमस्वरूपी असतो. त्या प्रयत्नाच्या अनुषंगाने त्याला कधी ना कधी यश येतच. 2 दिवसांनी लेट, 4 दिवसांनी लेट, पण येतं. का तर ते स्वप्न प्रत्येकास आणण्यासाठी आपला प्रयत्न कंटिन्यू चालू असतो. नुसतं स्वप्न पाहून थांबत नाही आपण. तसं परमेश्वराच्या बाबतीत आपण कधी काही स्वप्न पाहिले का, मला देव व्हावा, पण तो कसा व्हावा, कसा भेटावा देव. कनाशीच्या ब्राह्मणाला देव भेटले तसा भेटावा, की भांडारेकरांना भेटले तसा भेटावा, का बाईसांना भेटले तसा भेटावा, कसा भेटावा, कसा. बाईसांनी 3 दिवस अपमान केला परंतु प्रेम दिलं तसा भेटावा का. आचार्यांना स्थिती देऊन परमेश्वराने वेद दिला, 8व्या भेटीमध्ये परमेश्वराने बोध दिला तसा भेटावा का. माईम भटांनी चर्चा केल्यानंतर 8 दिवसानंतर बोध दिला आणि वर्षानंतर अनुसरलं तसा भेटावा कसा. की औसांसारखा भेटावा का, औसांच्या वेडेपणावरती देवाने प्रेम करावं. भेटायचा कसा पाहिजे आपल्याला. आपण देवाला म्हटलं पाहिजे की तुम्ही कुठे याल, कसे याल, आम्ही नाही ओळखू शकत. आमच्यामध्ये तेवढी ताकद नाही आहे, आमच्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही का आम्ही तुम्हाला ओळखावं. आमच्या हृदयामध्ये तुमची जी मूर्ती आम्ही कोरलेली आहे त्या मूर्तीच्या रूपात तुम्ही आम्हाला दिसले पाहिजे, त्या मूर्तीच्या रूपात तुम्ही आम्हाला भेटले पाहिजे. प्रेमी भक्ताची ती धारणा असते. प्रेमी भक्ताची धारणा काय असते, हे जे साधन आहे म्हणजे परमेश्वर मूर्ती आहे, हेच माझं साधन आहे आणि हेच माझं साध्य. त्या प्रेमी भक्ताची त्या श्रीमूर्तीवरती साध्य आणि साधन म्हणून प्रचिती असते. ज्या वेळेस तो प्रेमी भक्त शाब्दज्ञानातून अप्रोक्ष ज्ञानात जाईल, अप्रोक्ष ज्ञानातून सामान्य ज्ञानात जाईल, विशेष ज्ञानात जाईल, अनादि अविधीचा छेद होईल आणि त्यावेळेस तीच मूर्ती त्याला दिसली नाही तरी तो म्हणतो हा देव माझा नव्हे. आचार्यांना
अवस्था प्रकटली. भानखेडीच्या डोंगरात पडले. गोविंदप्रभू बाबांच्या माध्यमातून महादाईसा त्यांना आणायला गेल्या. त्या महादाईसा आचार्यांना म्हणतात की आपल्याला चला, आपल्याला देवाकडे जायचं आहे. कुठे देव म्हणे? त्यांनी काय विचारलं, कुठे? या नाही का म्हणे गोविंदप्रभू बाबा आपले रुद्रपूरला. तो माझा देव नव्हे, माझा देव स्वामी श्री चक्रधर. म्हणून श्री चक्रधर नावाने त्यांनी भिक्षा मागत होते. ते भिक्षेला जात होते तर श्री चक्रधर द्या, चक्रधर द्या म्हणत होते. का? तर ती प्रचिती त्यांना होती. तशी आपली कोणत्या मूर्तीवरती प्रचिती आहे? आपल्याला गोविंदप्रभू बाबांवरती प्रचिती, स्वामी श्री चक्रधरांवरती प्रचिती, श्रीकृष्ण महाराजांवरती प्रचिती. कोणती प्रचिती आपल्याला हवी आहे? कोणता देव आपल्याला कसा हवा आहे? कोणत्या भक्ताला कसा भेटला, कशा पद्धतीने आवडला? की माधव भट्टासारखा परमेश्वर हवा आहे, कसा भेटायला पाहिजे? किंवा वैराग्य देवासारखं आपण देव छापायला जावं, नागाईसारखं देव छापून नंतर त्यांना जसा भेटला तसा आपल्याला भेटावं. कसा भेटावं, कसा? हे स्वप्न आपण बघितलं पाहिजे. मला देव भेटला तर मी काय विचारील, काय बोलेल? भांडारीकरांसारखं 16 वर्ष सेवा करील, परंतु एकही प्रश्न विचारणार नाही, पाठसुद्धा दाखवणार नाही. असा विचार आपण करतोय का? की माईम भटांसारखं सारखे प्रश्न विचारून देवाकडून तत्त्व समजून घेतोय? की महादाईसांसारखे प्रश्न विचारून सर्व क्लिअरिफिकेशन करून घेतोय? कसं? की आचार्यांसारखं देवाने सांगावं, आचार्यांनी करावं. आचार्यांनी कधीही नाही म्हटलं नाही, कधीही मुक्काम केला नाही आणि कधीही देवाच्या शब्दाबाहेर गेले नाहीत, कधीच नाही. ते कुठे व्यापाराला गेले, कोणी म्हटलं की राहा मुक्कामी, राहा, जाऊ आपण बरोबर, अनेक वेळा झालं नाही. अहो हेच काय की शेवटच्या क्षणाला माईम भटांना देवाने आणायला लावलं, कारण प्रवृत्ती भंगणार होती. तरी माईम भटाला फक्त निरोपच देऊन आले. माईम भटांना म्हणतात तुम्हाला देवाने बोलवलं आहे, चला. म्हणजे लगेच बोलवलं आहे, हे थांबून येऊ की काय ते माहीत नाही. निरोप द्यायचं काम केलं आहे, मी आता निघालो रिटर्न लगेच. तसा विचार केला असता तर आचार्य मी थांबतो, कारण तुम्ही आले तर देवाची प्रवृत्ती यदा कदाचित भंगू शकते. पण तो विचार केला नाही. याचं कारण काय? का ज्यावेळेस आचार्य अनुसरले त्यावेळेस देवानी जी प्रार्थना म्हणून घेतली त्या प्रार्थनेला ते बांधील होते. तर ही आता शपथेची सुपारी, आता जेव सांगतील तसं. पाठवली तर जाईल, थांबवलं तर राहील. आणि तो प्रयोग एकदा आचार्यांच्या बाबतीत झाला, कळत न कळत 6 महिने जो वियोग झाला, विरह झाला, त्यातून आचार्य पूर्ण धुवून निघाले, क्लीन झाले. त्याच्यानंतर मात्र आचार्यांकडून एक काही चूक झाली नाही. आपण ते स्वप्न कधी पाहतच नाही का मला देव पाहिजे तर कसा भेटला पाहिजे, भेटल्यानंतर तर मी काय विचारील, काय पाहिल, का काहीच पाहणार नाही, का काहीच बोलणार नाही, मला कळेल की नाही देव. भांडारेकरांसारखे यदाकाचे देव आलेच भिक्षाला घराच्या समोर, तर मला समजेल की नाही, तेवढी ताकद बुद्धीची आहे की नाही, का मी त्यासाठी प्रार्थना करावी लागेल, देवा मला कळू दे, मला समजू दे. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाहिजे. ती प्रार्थना आपली असली पाहिजे ना. नाही तर देव तर येऊन जातील आजूबाजूला. आणि यांमध्ये आपण गेल्यानंतर देव जेव्हा गावागावात फिरत होते तेव्हा गावामध्ये काय 2-4च लोक होते का? होते ना, हजारो लोकांचे गावं त्यावेळेस पण होते. बाजारपेठा होत्या, देव बाजारपेठातून जात होते. एखाद्याला देव कळायचे, दुसऱ्यांना कोणालाच कळत नव्हते. यदाकधी त्या गर्दीमध्ये आपणही असेल ना त्यावेळेस, आपल्याला त्याची काही लक्षातच आलं नाही, किंमतच आली नाही. आजही आपल्यासारखे कुठं चाललो तर काय लोकांना काय त्याच्या मस्तीत येते, त्यांना काय फरक पडतो का? काय फरक नाही पडत. आमच्या अंगावरती असे कपडे असले तरी कोणी दंडतोय म्हणत नाही. एखादा उपदेशी असला तरी तो असा करतो. सकाळीच मी येत होतो गाडीवरती, मोटरसायकल चाललो होतो, त्याने असं केलं, मला वाटलं उपदेशीच असेल. त्यांनी मला ऐकं पाहिलं, म्हणलं का हो? नाही काही नाही, येतो म्हणे. काहीच कळालं नाही, त्याला काही कळालं नाही, मला काही कळालं नाही. संस्कार राहिलेले नाही आपले, कोणाला काही पडलेलं नाही. त्यावेळेससुद्धा देवाच्या बाबतीत असं झालेलं असेल आणि त्या गर्दीत यदा कदाचित आपणही असेल, याचं दुःख आपल्याला असलं पाहिजे. म्हणून जीव सर्वाधिकारी जे बी मिळवायचं आहे तुम्हाला ते आपण बघितलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाचं तत्त्व आहे की आपली कड तर आहे परमेश्वर प्राप्तीची, पण तो आपली कड आहे, आपली प्रवृत्ती आहे, आपला विचार आहे. त्याच्या व्यतिरिक्त परमेश्वराची कड काय आहे
ही जर बघून आपण आपली कड बनवली तर परमेश्वराला प्राप्त करणं, परमेश्वराला मिळवणं अत्यंत सोपं होऊन जाईल. परमेश्वराची कड काय की यांनी बदल करून घ्यावं, परमेश्वराची कड काय की यांनी प्रेमच घ्यावं, प्रेमच मागावं, प्रेमच मिळवावं. आणि तीच अपेक्षा, तीच स्वप्न, तीच भावना, तोच हट्ट जर आपला असेल तर अगदी सोपं होऊन जाईल म्हणजे अगदी काही. परंतु परमेश्वराचा कड बघून ओळखून कड आपण आपला ठरवला, परमेश्वराचा काय कड आहे तो जर पाहून आपण ठरवला, यश मात्र हमखास आहे. आनंद सुख हे आपल्या हातात आहे, फक्त आपण ते ठरवलं पाहिजे. आणि त्या ठरवण्याच्या पाठीमागं परमेश्वराची कड काय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. परमेश्वरात येतीची मोहरीची पुरे म्हणजे खूप काही जास्त करण्याची गरज नाही. फक्त मोहर म्हणजे काय बघा, एखादं बँक सील करतं ना, मोहर लावतं किंवा त्या पोस्ट खात्यामध्ये मोहर लावल्या जातं. ती मोहर सर्व काही असतं. ती मोहर शिक्का पडला म्हणजे त्याचं डॉक्युमेंटचं सर्व एंट्री झाली, येण्याची एंट्री, जाण्याची एंट्री, टायमिंग, वेळ, का सर्व. ती आता गाळ होऊ शकत नाही. गाळ झालं तरी जबाबदारी त्याची असते. तसं मोहरीची पुरे म्हटलं, मी देवाचा आहे ही मोहर लावून घेतली ना तरी परमेश्वराची मग जबाबदारी होते, परमेश्वराची जबाबदारी वाढते. एकदा का एखाद्या व्यक्तीला त्या शाळेने ॲडमिशन दिलं का त्या शाळेची जबाबदारी आता त्याला सांभाळणं. त्या शाळेच्या टायमिंगमध्ये, त्या टायमिंगमध्ये तो विद्यार्थी शाळेत आला, वर्गात बसला आणि काही झालंच तर शाळा जबाबदार. तसं परमेश्वराच्या दैवराटीमध्ये आपण मोहर लावून एकदा एंट्री झाली, आपल्याला लोक मान व म्हणून ओळखायला लागले आणि परमेश्वराच्या नजरेत आपण आलो की मात्र परमेश्वराची जबाबदारी. आपण ते करतच नाही, आपल्या हातात गाठी नसते, आपण लपून ठेवतो. मान व म्हणून आपण कधी ओळखही देत नाही कोणाला, मोहर लावून घ्यायला तयारच नाही. देव तर मोहर मारायला तयार आहे, पण आपण लावून घ्यायला तयार नाही. आमचं तुमच्यामध्येच अडकलं, आपण त्याच्यापासून दूर राहतो आहे. हा जो सर्वाधिकार आहे याच्यावरती आपण कितीही चिंतन केलं तरी कमीच आहे. भौतिक जगामध्ये आपण त्याचा पुरेपूर वापर करून घेतो. एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं तुझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे, तू करू शकतो, तू डॉक्टर होऊ शकतो, तू इंजिनियर होऊ शकतो, तू असा होऊ शकतो, तसा होऊ शकतो. एखादा बिझनेसमॅन आहे, तो म्हणतो मी बी कोटीचा टर्नओव्हर करू शकतो, 5 कोटीचा टर्नओव्हर करू शकतो, किती वाढू शकतो, काही कमतरता नाही. त्याच्यासाठी तो आयडिया वापरतो, एफर्ट्स घेतो, कष्ट घेतो. पण परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याकडं कोणत्या प्रकारची आयडिया नाही, कोणत्या प्रकारचं नियोजन नाही, कोणत्या प्रकारची ध्येय धोरणं नाही. याच्या पाठीमागे कारण काय की आपल्याला देव पाहिजे नाही. आपल्याला देव पाहिजे असेल तर तुमच्याकडे नियोजन पाहिजे, तुमच्याकडे काहीतरी टार्गेट पाहिजे, काहीतरी उद्देश पाहिजे. आणि त्या उद्देशाच्या अनुषंगाने आपले स्वप्न पाहिजे आणि त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेवढी तयारी पाहिजे. ही तयारी आपली महत्त्वाची. म्हणून जीव सर्वाधिकारी हे लक्षात घ्या. कोणताही जीव अनाधिकारी नाही, देवाने सांगितले. जीव सर्वाधिकारी, एकही जीव अनाधिकारी नाही. त्याच्यामुळं कोणी जर तुम्हाला सांगितलं नाही तुमचा अधिकार नाही आहे तर हे सूत्र सांगा की देवाने तर जीव सर्वाधिकारी सांगितलं आणि तुम्ही काय अनाधिकार म्हणता. आपण ऐकतो कधी कधी आश्रमामध्ये जातोय नाही तुमचा अधिकार नाही. आणला कुठून? देवाने सांगितलं का याचा अधिकार नाही, त्याचा अधिकार नाही? अधिकार नाही असा कोणत्याही जीवाने बोलू नये. ती विषय व्यवस्था आहे. परमेश्वराच्या सूत्राचं आपण चुकीचं मोल्ड करतो आहे. जीव सर्वाधिकारी सांगताना आपण अनाधिकारी आणला कुठून? तर अनाधिकार हा विषय हा कॅपॅसिटीच्या अनुषंगाने. आता तुमची कॅपॅसिटी किती ती ओळखून मी तुम्हाला थोडं सांगतो. मी खूप लेवलचं सांगितलं तर लक्षात येणार नाही. मला बी लेवलचं सांगता येत नाही. माझी कॅपॅसिटी म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे, तुमची कॅपॅसिटी म्हणून ते तुम्हाला कळतं. साजत ते तुम्हाला घरातले संसारातले इकडूनचे तिकडूनचे उदाहरणं दिले तर लगेच पटकन टच होतं. आणि तुम्हाला बाकीचे उदाहरणं देत बसलो तर एखादा इंजिनिअरचा विद्यार्थी त्याला शेतकऱ्याची उदाहरणं दिले तर शेतकरी आहे त्याला इंजिनिअरिंगची उदाहरणं दिली तर काय उपयोग आहे का? डॉक्टरला डॉक्टरच्या पद्धतीने, इंजिनियरला इंजिनिअरच्या पद्धतीनं. तशी कॅपॅसिटीच्या अनुषंगाने अधिकार अनधिकार हा शब्द आलेला आहे. पण आपण तो भलत्याच पाठीमागच्या जीवनाशी जोडला. बरी जोडला तरी म्हटलं आपण यस म्हटलं चला. अनाधिकार आणि अधिकार हा पाठीमागच्या संस्काराशी जीवनाशी निगडीत आहे असं आपण गृहीत पकडू एक टक्का. ते आपल्या हातात राहिलं का? मग आता मग अनाधिकार आहे अनाधिकार असं समजून मग देवधर्म धार्मिकता सोडून द्यायची का? परमेश्वर प्राप्तीचे स्वप्न पाहणं सोडून द्यायचे का? प्रयत्न करणं सोडून द्यायचा का? जे आपल्या हातातच नाही त्याचा काय विचार करायचा? उलट आपल्या हातात काय की मी अधिकारी आहे, मला देव समजला आहे, ज्या अर्थी समजला आहे त्या अर्थी कळाला त्या अर्थी मला प्राप्त होणार आहे. हा पॉझिटिव्ह विचार करून आपण चाललं पाहिजे ना. म्हणून जीव सर्वाधिकारी हा पॉझिटिव्ह विचार परमेश्वराने गुणात्मक आपल्याला दिलेला आहे. संत आणि असंत सामुग्री या दोन्हीही जीवामध्ये असतात. म्हणजे जीव सर्वाधिकारी याचा अर्थ काय? का तो काही मिळू शकतो.
संत आणि असंत कुणी मिळू शकतो, फक्त त्याचा उपयोग त्यांनी कसा करायचा हा त्याचा प्रश्न असतो. कारण त्यांनी आपल्याजवळ असलेल्या सामुग्रीचा योग्य प्रकारे उपयोग केला पाहिजे. तो उपयोग त्याला जर करायचा नसता किंवा नाही केला तर त्या असल्याला उपयोग नाही. पण सर्वश्रेष्ठ परमेश्वराचा आनंद मोक्ष तो मिळू शकतो किंवा नित्य नरकालाही जाऊ शकतो. तर संत आणि असंत दोन्ही सामुग्री त्याच्यामध्ये आहे. डोळ्याच्या दृष्टांतातून त्यांनी सांगितलं आहे की निसर्गतच या डोळ्यामध्ये 2 सामुग्री असतात म्हटले, एक मेध सामुग्री, एक तेज सामुग्री. मेध सामुग्री म्हणजे काय की मग आपल्या डोळ्याचे विकार येतात. जसं वय झालं की मेध सामुग्री वाढते, मग काय करतो, डोळ्याचे ऑपरेशन करतो. काय होतं त्याच्यामध्ये, टीक पडते, आणखीन काय होतं, मोतीबिंदू पडतो, अजून काय होतं, पडद्याला काजळी येते, असे वेगळे प्रकार आजार. ती मेध सामुग्री डोळ्यामध्ये ती असतीच, फक्त ती वयोमानाच्यानुसार किंवा खाण्यामधल्या लाईफस्टाईलनुसार ती निर्माण होते. बघा आपल्याला अपेंडिक्स सर्वांना असतं, टॉन्सिल सर्वांना असतं, सर्वांना असते, परंतु प्रत्येकाला त्रासदायक ठरतं का ते नाही. प्रत्येकाला लिव्हर असतं, प्रत्येकाला किडनी असते, कोणाला प्रत्येकाला किडनीचे आजार असतात का नाही, विशिष्ट लोकांनाच किडनीचे आजार. या प्रत्येकाला ते प्रत्येक गोष्ट असते, फक्त त्यांनी कसं जीवन जगलं, त्याची लाईफस्टाईल कशी आहे. लिव्हरचा प्रॉब्लेम कोणाला येतो, जे जास्त ड्रिंक घेतात त्यांना लिव्हरचे प्रॉब्लेम येतात. किडनीचे प्रॉब्लेम कोणाला येतात, जे जास्त नॉनव्हेज खातात किंवा जे न पचणारे पदार्थ खातात त्यांना पचत नाही, त्या किडनीवरती लोड येतो आणि मग ती फेल होते. कोणत्या गोष्टीचं, हृदय का बरं फेलवर होतं, की रक्तवाहिन्या ज्या आहे आपल्या त्या ब्लॉकेज होऊन रक्त जेवढं पाहिजे तेवढं हृदयापर्यंत पोचत नाही, ब्लॉकेज आलं ना अटॅक येतो आणि माणूस मरतो. प्रत्येकाला हृदय आहे, प्रत्येकाला ब्लॉकेज आहे, प्रत्येकाला रक्त आहे, प्रत्येकाचं सिस्टम सेम टू सेम चालू आहे, काही फरक नाही. फक्त आता ती तेज सामुग्री मेध सामुग्री वाढवायची कशी हे पण आपल्या हातात आहे. डोळ्याचा आपण व्यायाम करतो, आपण दररोज कशासाठी करतो, की जेणेकरून आपल्याला त्रास व्हायला नको. शरीराची व्यायाम करतो आपण का करतो, की आपल्यामध्ये कॅपॅसिटी असायला पाहिजे. तसं बुद्धीचा व्यायामसुद्धा आपण करतो आणि आपल्यामध्ये त्या दोन्ही गोष्टी आहे म्हटले. जेवढं जी वाढवली दृष्टी तेवढी तीक्ष्ण होते म्हटले, आणि जी दृष्टी जर तीक्ष्ण झाली तर रत्न जे आहे, रत्न त्याच्यात जे झळकतात ते सुद्धा आपण पाहू शकतो. एवढी ती ताकद त्या डोळ्यामध्ये निर्माण आपण करू शकतो. त्यातले रंग दिसू शकतात. तेच सामुग्री न वाढवता जर मेध सामुग्री वाढली तर शेवटी त्यांना काही दिसत नाही. त्याप्रमाणे जीवाची आहे म्हटले. संत सामुग्री वाढली तर परमेश्वर प्राप्ती, ना संत सामुग्री वाढली तर नित्य नरक, दुःख, चतुर्दुःख, स्थावर, या ज्या गोष्टी आहे ह्या ज्या आहे आपल्यावर आहे, सर्वस्वी आपल्यावर गोष्टी आहे म्हटलं. एक संत सामुग्री का संत सामुग्री ती संगतीने प्राप्त होते म्हटलं. ती संगतीनं प्राप्त होते. कोणाच्या संगतीत तुम्ही आहे, म्हणून देवाने काय म्हणतात, ज्ञाता विरक्ताचा संग कीजिए, का जेणेकरून तुमचं ज्ञान वाढेल, तुमची विरक्तता वाढेल. कोणाची संगत करायची, कोणाकडे जायचं, कोणाला गुरु मानायचं, कोणाला साधू मानायचं, हे यातून स्पष्ट सांगितलेलं आहे. ज्याची अभिलाषा माझा खूप मोठा आश्रम व्हावा, ज्याची अभिलाषा मला यांनी पैशानेच पूजा करावी, ज्याची अभिलाषा आहे माझी मिरवणूकच काढावी, ज्याची अभिलाषा आहे की माझा विशिष्ट पूजन, विशिष्ट गोष्ट, विशिष्ट घेणं, विशिष्ट देणं, तो ज्ञानविरक्त कसा असू शकतो. तुमची अभिलाषा तशीच होणार आहे. तुम्हाला असंच वाटणार आहे. बघा एखादे कोणत्या साधूंच्या कोणत्या संपर्कात आपण आहोत तशी भावना आपल्या आपोआपच होत राहते. आपोआपच एखाद्या संगतीच्या एखादा मित्र आहे, आपण मानव आहोत, आपण नॉनव्हेज खात नाही, आपण दारू पित नाही, कोणत्या प्रकारचे चुकीचे व्यसनं करत नाही. तो मित्र आहे, तो मानव नाही, त्याला सारे व्यसन आहे. तो सिगारेटे पितो, तंबाखू खातो, गुटखा खातो, दारू पितो, मटणे खातो. न त्याचा धर्म वेगळा, माझा धर्म वेगळा, काय फरक पडतो एकत्र राहायला. मी माझा धर्म सांभाळतो, त्याचा धर्म तो सांभाळतो, काय फरक पडतो. पण तो दररोजच तुम्ही त्याच्याबरोबर राहाल, ह्या आदमती आदगती आदरतीच्या मतित्रयामुळं त्याचा परिणाम तुमच्यावर होईल. तुमचा परिणाम त्याच्यावर होणं एवढं शक्य नाही. त्याच्यासाठी तुमची तेवढी अवस्था पाहिजे, तेवढी लेवल पाहिजे. ज्याच्या संगतीत जाल ते डेव्हलप होईल. चांगल्याच्या संगतीत जाल चांगलं डेव्हलप होईल, वाईटाच्या संगतीत जाल वाईट डेव्हलप होईल. एखादा खोटा बोलणार आहे, आपण त्याच्याकडून काय शिकू, खोटंच बोलणं. एखादा तत्त्वसिद्धांतामध्ये तडजोड नाही कळत, आपण त्याच्याकडून काय शिकू, तेच शिकू. तुम्ही कोणाच्या संगतीत आहे, संत की असंतच्या संगतीत, ही डेव्हलपमेंट आपली जी आहे या संगतीमुळं होते. म्हणून हे पाणी जे असतं ना, कोणत्या भांड्यात टाकाल ते पाण्याचा आकार घेतं. पाणी एकच आहे, पाणी सारखंच आहे, पण ग्लासात टाका ते ग्लासाचा आकार घेईल, तांब्यात टाका तांब्याचा आकार घेईल, हांड्यात टाका हांड्याचा आकार घेईल.
त्या पाण्याला काही आकार आहे का? तसं आपल्याला काही आकार नाही. आपण कोणाच्या संगतीत जाल तसा आकार घेत राहतो. म्हणून आपल्या मुलांकडे लक्ष देतो आपण, कोणाची संगत आहे त्याची, कोणाबरोबर जातो, कोणाबरोबर येतो, कोणाबरोबर गप्पा मारतो. नको वाईट संगतीला जायला. आपण का काळजी घेतो? तर याच्यामुळे आपणसुद्धा आपली काळजी घेतली पाहिजे का आपण कोणाच्या संगतीत आहोत. त्याच्यानुसार आपल्याला परमेश्वराचं प्रेम मिळेल. किंवा चांडाळाच्या संगतीत जर बसाल तर नित्य नरकाची चाल होईल. वाईटाच्या संगतीत बसाल तर आपण नित्य नरकाला जाऊ. वाईटाच्या संगतीत नित्य नरक आणि चांगल्याच्या संगतीत परमेश्वर प्राप्ती. आपली अपेक्षा काय, आपली तर अभिलाषा काय. त्याच्यामुळं आपण तडजोड किती करायची की नाही काय करायची हे आपण बघितलं पाहिजे. आणि ते परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे. एकदा असेच काही ब्राह्मण देवाकडे येतात आणि देवाला विनंती करतात की आम्हाला काहीतरी सांगा, म्हटलं काहीतरी निरूपण करा. आता देवाला निरूपण करायला लावल्यानंतर देवाला तर निरूपण करायची प्रवृत्तीच असते. स्तंभ एका ते निमित्त करून बोलील. परंतु देवाने इथं गुगली टाकली. आपल्याला बी कधीतरी असं होतं. तर देव म्हणतात दैवाद्य मार्ग की पुरुषाद्य मार्ग निरूपण करू म्हटलं. पुरुषाद्य मार्ग म्हणजे काय, दैवाद्य मार्ग म्हणजे काय? दैवाद्य मार्ग म्हणजे परमेश्वराने सांगितलेला मार्ग. आणि पुरुषाद्य मार्ग म्हणजे काय? ऋषीमुनींनी साधू संतांनी निर्माण केलेले मार्ग. ते अनेक आहे, अनेक आहे. 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद हे पुरुषाद्य मार्ग. आणि आपल्याकडे ज्या वासना ह्या पुरुषाद्य मार्गाच्या. मला असं वाटतं, मला तसं वाटतं, मला असं वाटलं की हे नसावं, त्याला तसं वाटलं की ते नसावं. मला सकाळीच एक फोन आला होता, कारण मी एक सत्संग घेतला होता, लीळाचरित्र वस्तुस्थिती. ते ऐकल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला असं वाटतं. म्हटलं तुमच्या वाटण्याला काय अर्थ आहे? तुमच्या वाटण्याला अर्थ काही नाही. वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे समजून घ्यावं लागेल. ते समजून घेऊन आपल्याला कळावं लागेल. आपल्या बुद्धीच्या लेवलवरती जाऊन ती स्वीकारावी लागेल आणि मग ते मान्य करावं लागेल. मला वाटतं आणि तुम्हाला वाटतं याला अर्थ काय राहिला? मानभावांमध्ये ऑलरेडी वासनाच असायला लावता पाहिजे. कारण दैवाद्य मार्ग आहे, परमेश्वराने सांगितलेला मार्ग आहे, परमेश्वराच्या श्रीमुखी परमेश्वराने स्वतः दिलेला मार्ग आहे. याच्यात वासनाच असायला काय कारण नाही. पण मानभावाने एवढ्या वासना निर्माण केल्या का कोणीच कोणाला खोडायला तयार नाही. मी आज काही बी स्टेटमेंट दिलं ना तरी तेव्हा त्यांची एक वासना आहे, त्यांचा तो एक विचार आहे. वासना निर्माण व्हायचं काहीच कारण नाही. वासना कुठं निर्माण व्हायला पाहिजे? पुराणामध्ये, वेदामध्ये, शास्त्रामध्ये, उपनिषदामध्ये. तिथं काहीच वासना नाही. तिथं स्पष्ट क्लिअर आहे. पुरुषाद्य मार्ग निरूपण करू का दैवाद्य मार्ग निरूपण करू? त्यांना काहीच कळालं नाही. ते म्हणे काहीतरी निरूपण करा. आणि मग परमेश्वर म्हणतात त्यांना काहीच समजलं नसल्यामुळं ते उठून गेले. आणि उठून गेल्यानंतर मात्र आचार्य जवळ बसलेले होते. आचार्य हे पाहत होते. देवाला सतत निरूपण करण्याची प्रवृत्ती असते. हे स्वतःहून म्हणताय आम्हाला काहीतरी सांगा. आणि देवाने तर त्यांना कटवलंच ना. तर तुम्हाला काय निरूपण करू सांगा तुम्ही. कारण देवाला माहिती आहे कोणत्या उद्देशाने विचारताय. असंही असेल यदा कदाचित का तुम्हाला काय येतं आम्हाला सांगा, असाही भाव असू शकतो. म्हणून देवाने सांगितलं काय सांगू तुम्हाला, कोणता मार्ग सांगू? काहीच कळालं नाही तर सहजच टाईमपास करायला आले. काहीच काम नाही तर घरी कटकट झाली. मग चला कुठंतरी जाऊन बसावं. आले असतील टाईमपासला. घुसकलं आहे ना, मग काय करायचं? मंदिर. आपल्याला बी राग आला कधी, कोणी बी रागात टेन्शन. पहिलं आपल्याला काय आठवतं माहिती आहे का? मंदिर आठवतं, दुसरं काहीच आठवत नाही. मंदिरात जाऊन बसावं. कारण का तिथं अन्नछत्र असतं, जेवायची सोय होईल, झोपायची सोय होईल, काही टेन्शन नाही. आणि सारी वैतागलेली तिथं राहतात, त्यामुळे आपल्याला कोणी टेच करणार नाही. सारी टेन्शनमध्ये राहतात, त्याच्यामुळं आपल्याला कोणी टेन्शनही विचारणार नाही. आपण बसू गुपचूप कोपऱ्या कापऱ्यात. त्याच्यामुळं त्यांचं काय ते देवालाच माहिती. पण देवाने त्यांना विचारलं तुम्हाला काय निरूपण करू? त्यांना काहीही कळालं नाही. ते तर उठून गेले. पण आचार्य मात्र कुशाग्र बुद्धीचे ते शेजारी बसलेले. आणि ते आचार्यांनी देवाला विचारलं का तुम्ही हे काय सांगितलं आणि काय विचारलं, का तुम्ही त्यांना निरूपण नाही केलं? म्हणले काय निरूपण करून काय उपयोगाचं नाही निरूपण करून. आद्यंती दैव मध्य पुरुष म्हटले. देव देणार आहे म्हटले, बोधही देव देणार आहे, प्राप्तीला देणार आहे. पण मधला कड जो आहे जीवाचा तो जीवाने केला पाहिजे ना. त्यांचा तो कडच नव्हता असं अप्रत्यक्षरित्या परमेश्वराला सांगायचं आहे. त्यांचा कड काहीच नव्हता. मला तर द्यायचं आहे, पण त्यांची ती कड नाही, त्यांची ती प्रवृत्ती नाही, त्यांची ती घेण्याची इच्छा नाही. विचारायचं म्हणून विचारतं. आपणही विचारायचं म्हणून विचारलं तर कोणी काही सांगत नाही. त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन असलं पाहिजे, सायंटिफिकली कारण असलं पाहिजे, तेव्हा ती गोष्ट कार्याला येते. म्हणून देव आचार्यांना सांगतात आद्यंती दैव मध्यपुरुष. अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. आणि हे आद्यंती दैव मध्यपुरुष जर आपण समजून घेतलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल. त्या माळेकऱ्याच्या दृष्टांतातूनच परमेश्वराने ते सांगितलेलं आहे का शेतीचं रक्षण करण्यासाठी तो उंच माथ्यावरती जातो.
शेतातून गावात जाण्यासाठी 2 रस्ते असतात आणि ते रस्ते 2 प्रकारचे असतात. एक लांबवरून जातो, एक जवळून जातो. पण तो लांबवरून गेलेला आहे तो सुरक्षित असतो, जो जवळून गेला तो असुरक्षित असतो. आता सुरक्षित रस्त्याने जायचं का असुरक्षित रस्त्याने जायचं हे मात्र त्यांनी सांगितल्यानंतर आपण ठरवायचं असतं. सांगणारा काय करतो, आपण कधी ॲड्रेस विचारला का तो म्हणतो नाही हा रस्ता जातो इकडने जातो, हा थोडा खराब आहे, हाही शॉर्टकट आहे पण खराब आहे आणि इकडून थोडे 2-4-5 किलोमीटर लांब पडेल पण रस्ता एकदम चांगला आहे, जा कुठूनही जा. मग आपण निर्णय घेतो की लांबून परवडेल का जवळून परवडेल आणि मग तो निर्णय आपला असतो. म्हणजे जीव स्वतंत्र आहे. पण माळेकर दृष्टांत सांगितलं म्हणजे माळेकर हा म्हणजे परमेश्वराने सारे रस्ते आपल्याला दाखवलेले सांगितलेले. आता कोणत्या रस्त्याने आपण जायचं त्यामुळं परमेश्वर प्राप्त होईल ही स्वतंत्री मात्र आपली आहे. आणि म्हणून धर्मज्ञानातून विधी अविधीचं जे बी सर्व ज्ञान आहे ते परमेश्वर आपल्याला देतात. विधी पण सांगतात, अविधी पण सांगतात. आपल्याला परमेश्वर नुसते दोष सांगितले का, आपल्याला आता देव गुण पण सांगत आहे. देव कधीच एक बाजू मांडत नाही. परमेश्वराने विधी पण सांगितला, विधीने विधी स्फूर्त हे पण सांगितलं, विधीने अविधी परिहारतो हे पण सांगितलं आणि अविधीने अविधी वाढत जाऊन धर्मावरून जातो हे पण सांगितलं. स्पष्ट आणि पारदर्शक, कोणतीच लपवा छपी नाही. हे सांगत असताना उपाय पण सांगितले, हे सांगत असताना आयडिया पण सांगितलेल्या. नुसतं विधी अविधीच नाही सांगितली, परमेश्वराने प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगून दिलेली आहे की तुमच्याकडं काय सामुग्री आहे, तुमच्याकडं दोष काय आहे, त्या दोषातून कसं तुम्हाला बाहेर पडावं लागेल त्या आयडिया पण सांगितल्या. आणि तुमची मी का निवड केली त्याचे गुण पण आता परमेश्वर सांगत आहे आपल्याला का तुमच्यामध्ये तुम्ही गुणात्मक आहे, तुम्ही गुणी आहे. त्या गुणामुळं आम्ही तुमची निवड केलेली, त्या गुणामुळं तुमची निवड करून सृष्टीची निर्मिती केली, देवतेला कामाला लावलं आहे, आम्ही स्वतः अवतार घेतलेला आहे, वाडीवाडी फिरलो आहे, वाडीवाडी फिरून हे तत्त्वज्ञान आम्ही तुम्हाला स्वतः सांगितलं आहे. का तर तुमच्यामध्ये तेवढी क्वालिटी आहे, तेवढ्या योग्यतेचे तुम्ही आहात, तुम्ही सर्वाधिकारी आहात हे तुम्ही ओळखा. त्या सर्वाधिकारीत्वामुळं तुम्ही स्वतःला जाणलेलं नाही आहे, ते जाणा, ओळखा आणि परमेश्वराच्या प्राप्तीच्या या रस्त्याला लागा. या अशा पद्धतीनं परमेश्वराने आपल्याला हे गुणात्मक सांगितलेलं आहे. आपण गुण बघत आहोत. आपला वेळ संपलेला आहे. कोणाला जर शंका असेल आणि तुमची इच्छा असेल तर आपण अजूनही थोडा घेऊ शकतो, काही हरकत नाही. कारण गुण भरपूर आहे आणि किती बी आपण स्पीड पकडलं तर यदाकदाचित नाही संपेल. आज संध्याकाळी आपण संपूर्णच टाकू, संध्याकाळी 1.5 तास आहे, गुण संपून टाकू. म्हणजे आपण किती गुणी बाळं आहेत हे पण आपल्याला समजेल आणि मग परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने काय करायचं ते ठरवू घरी जाऊन शांततेने, यांना विचारून, आहे की नाही. कारण विचारल्याशिवाय निर्णय घेता येत नाही. कुटुंब आहे. कारण त्या गोरक्षण स्थानाच्या ब्राह्मणाची तीच परिस्थिती झाली बघा. त्याच्यावर संस्कार होते. त्या ब्राह्मणाकडे देव गेले, भिक्षेला गेले. एकांकीची लीला आहे ती तुम्हाला माहीत आहे. बरं गेले तर गेले, सर्वांना देवाचं सौंदर्य दिसलं, देवाचं लावण्य दिसलं, दया माया कृपा करुणेने ते शरीर, ते सौंदर्य देवाचं दिसलं, देवाला वेधले गेले. त्याला मात्र काहीच दिसलं नाही. त्याला त्या देवामध्ये कोण दिसला, गुराखी दिसला. हे भारी काम आहे, काम करायला, गाई वासरं सांभाळायला. देव म्हणते ठीक आहे, आम्हाला काम देत नाही कोणी, दिलं तर देऊ, म्हणे करा काम. चमत्कार पण दाखवला त्या ब्राह्मणाला देवाने का ज्या गाई पहिले 2 लिटर देत होत्या आता 4 लिटर दूध द्यायला लागले. त्यांनी विचारलं तर ते म्हणे तुमचा गुराखी तर खडकावरच बसतो म्हणे. असं कसं शक्य? गाई तर धष्टपुष्ट दिसायला लागल्या, दूध पण जास्त द्यायला लागले आणि खडकावर बसून अशा कसं काय होईल? पाहायला गेल्यानंतर तर देव खरंच खडकावर बसले, साऱ्या गाई रवंत करताय. हा पहिला चमत्कार होता का 2 लिटरचं 4 लिटर झालं, गाई धष्टपुष्ट झाल्या आहे. हा पहिला चमत्कार. तेव्हाच त्यांनी समजणे आलं की इशारा काफी आहे. त्यांनी तेव्हाच समजून घ्यायला पाहिजे होतं ना. पण म्हणून मी तुम्हाला सांगत राहतो, अध्यात्मामध्ये किंवा दैवराटीमध्ये मूर्खांचं काही काम नाही आहे. तो मूर्ख ब्राह्मण होता, तो काही समजला नाही, कळाला नाही त्याला. नंतर तो गेल्यानंतर त्यांनी झाडावरून पाहिलं तर ते बघितलं आणि त्याला उमटलं पण, अरे हे तर प्रत्यक्ष श्रीकृष्ण महाराज. मग कळाले तर लगेच उडी मारायची, देवाचे जाऊन श्रीचरण धरायचे, माफी मागायची ना. तो म्हणतो यांना विचारू. हा यांना विचारण्याचा प्रकार अध्यात्मात चालत नाही, तो सर्वात घातक आहे. जो म्हणेल मी यांना विचारू का त्याला देव कशीच भेटणार नाही. नाही हां हां हां. आता ते तुम्ही कसं आहे, स्टँडर्ड विचाराचे माणसं आहे, स्टँडर्ड महानुभाव आहे ना.
आणि आम्ही कसं आहे, चलती का नाम गाडी अशा पद्धतीनं मग आम्ही मूर्ख समजतो, तुम्ही अनाधिकारी समजतात. तर त्याचा संस्कार काय होता का आपल्या सौला विचारायचं. मग तो आला, सौला ऑर्डर सोडली, अरे तुला समजलं का, असं नाही असं, तसं नाही तसं, कर 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 स्वयंपाक कर, आता देव येतील, मग आम्ही एक पाय धरू, तुम्ही एक पाय धरून, मग हे करून ते करून ते करून ते करू. देव आले का? आजही आपण त्यातच अडकलो. आलिंबन आपलं तेच आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपण शहाणे होण्यापेक्षा आपल्या कुटुंबाला शहाणे करा. अडथळा तोच आहे, यांना तुमचा आणि तुम्हाला त्यांचा, बाकी दुसरा कोणता अडथळाच नाही. त्या अडथळ्यावर एकदा पार केले त्या देव 100% तुम्हाला भेटला. सर्वात मोठा अडथळा, सर्वात मोठं संकट, सर्वात मोठी अडचण, सर्वात मोठा प्रॉब्लेम्स आणि सर्वात मोठं सोल्युशन पण तेच, सोल्युशनही तेच आहे. त्या जर सात्विक असेल, तुम्ही जर सात्विक असाल, एक विचार झाले, देव कळाला, देव भेटला, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, बरोबर संसार केला, बरोबर देव पण मिळवता येऊ शकतो. असं काही नाही. सिक्युरिटी, मानसिक सिक्युरिटी जर देता आली, एकामेकाला आधार देता आला, आता झालं बाबा आमचं, आपलं सारं झालं. आता आपल्याला देव मिळवायचा आहे, चला देव मिळू. काय काय अडचणी एक लक्ष्मण रेखा आखून घ्यायच्या आणि देवदेव करायचा, करू शकतो आपण. तर ह्या गोष्टी ह्या एक विचाराने केल्या पाहिजे. नाही तर आम्ही त्यांना विचारू आणि मग सांगून ठरवून पाहू म्हटलं की मग आपला कार्यक्रम अनंत जन्मात आनंद सृष्टीत याच्यामुळंच झालेला आहे. तर ह्या आपण लक्षात घ्यायच्या गोष्टी आपण पुढच्या सत्रामध्ये गुणाच्या बाजूने ज्या 2, 3, 4 गुण आहे महत्त्वाचे ते घेऊ आपण. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत.